हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे हायब्रिडायझेशन. पण कशाचं हायब्रिडायझेशन? कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा आपण त्याला म्हणतो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. या ठिकाणी आपण त्याचं हायब्रिडायझेशन पाहणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कमीत कमी 3 मार्क्सला येऊ शकतो. सोबतच हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला CETमध्ये, आता CET किंवा JEEसाठी मी आणखीन एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर, कोणचं चॅनल आहे, यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर, या चॅनलवर व्हिजिट करून तुम्ही काय करू शकता, पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे जो की याच्याहीपेक्षा इझी आहे. तो क्वेश्चन आहे JEEसाठी किंवा तो क्वेश्चन आहे MHT CETच्यासाठी. म्हणजे काय, तुम्हाला विदिन अ सेकंडमध्ये एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं किंवा एखादा कंपाऊंड दिलेला आहे त्याचं तुम्हाला हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक दिलेली आहे. तो मला वाटते आय थिंक 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला पाहायला काही हरकत नाही. आता हा क्वेश्चन जो आहे हा लांबलचक आहे. आजचा व्हिडिओसुद्धा थोडा लांबलचक होणार, कारण की हा बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे, ज्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय काय करणे आहे, कारण की हा व्हिडिओ तुम्ही जर आज पाहिला तर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्क कुठे तुमचे गेलेच नाही. आता बघा, हाऊ टू फाइंड आउट दी हायब्रिडायझेशन इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, याच्यासाठी आपल्याला काही ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल आहे. कोबाल्ट इन अ कॉम्प्लेक्स, लक्षात का, कॉम्प्लेक्समध्ये घेतो आहे आणि याचा लिगेंट आहे CH3/6. हा त्याचा लिगेंट आहे आणि त्याच्या पॉवरला आहे 3+ चार्ज. याला काय आहे? 3+ चार्ज. हे तुम्हाला एक्झाम्पल हे गिवन राहणार एक्झाममध्ये. आता याच्यामध्ये 2 नंबरवर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करावं लागणार. याच्या आधी आपण IUPAC नेम, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा IUPAC नेम आणि ऑक्सिडेशन स्टेट कशी काय फाइंड आउट करायची ते आपण याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहायला काही हरकत नाही. तोही मला वाटते लांबलचक व्हिडिओ आहे, पण खूप छान आहे की त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स कुठेच कटणार नाही. आता 3rd नंबरवर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर, या कॉम्प्लेक्सचा जो कोणता कोऑर्डिनेशन नंबर आहे तो, सोबत या ठिकाणी आपल्याला व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दी सेंट्रल मेटल ॲटम. बघा विद्यार्थी मित्रांनो काय होत आहे. त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल आयन. बघा मित्रांनो, हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे. जे लोक आता सुरुवातीपासून व्हिडिओ बघणार त्यांना सगळ्यांना या सगळ्या गोष्टी कळणार. तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये बऱ्याचशा शिक्षक लोकांनी आपापल्या पद्धतीने शिकवलं असेल, पण तुम्ही हे जर या ठिकाणी जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आणि तुम्ही याला करू शकता. याच्यानंतर या ठिकाणी कसल्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे, हायब्रिडायझेशन नंतर आहे 7वा पॉईंट आहे, आपण या ठिकाणी त्याची जॉमेट्री काय आहे ते आपण बघू शकतो. सोबतच या ठिकाणी त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहे. त्याच्यानंतर 9th नंबरचा पॉईंट आहे त्याचा स्पिन काय आहे, तो हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. आणि नंतर 10वा पॉईंट आहे त्याचा शोधी जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. हे सर्व 10चे 10 पॉईंट मित्रांनो तुम्हाला करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला काहीच करावं. एवढं इझी आहे का तुम्ही हे एक दोनदा तो हा व्हिडिओ जर पाहिला किंवा पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला म्हणून अरे हे सर खूप सोपं आहे, तर आम्हालाच येत होतं. एवढं इझी आहे की हे खूपच इझी आहे. या इझी पद्धतीनं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला नंतर या ठिकाणी करून दाखवतो. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याकडे एक आहे
पॅरामॅग्नेटिक आणि एक आहे डायामॅग्नेटिक. ह्या दोन प्रॉपर्टी आपल्याला विचार करावा लागते. ठीक. आता बघा, पॅरामॅग्नेटिक आणि डायामॅग्नेटिकसाठी मी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, या साईडनी तुम्हाला एक सांगतो आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये आपल्याला जर फाइंड आउट करायची आहे, बघा लक्षात घ्या, मॅग्नेटिक बिहेवियर म्हणून आपण त्याला, काय राहणार, तर या ठिकाणी मॅग्नेटिक बिहेवियर करत असताना आपण या ठिकाणी लक्षात घ्या काय करतो आहे, या ठिकाणी दोन प्रकारचं आहे. एक मी घेतो आहे डाया मॅग्नेटिक आणि एक आहे पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे, याला आपण पॅरामॅग्नेटिक असं म्हणू. बघा मित्रांनो, डायामॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक फाइंड आउट करत असताना हे कशामध्ये असते, जर लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याकडे हे काय आहे, हे आपल्याकडे ऑर्बिटल्स आहे. काय आहे, ऑर्बिटल्स आहे. आणि ऑर्बिटल जर आपल्याला पेअरमध्ये जर असेल तर ते डायामॅग्नेटिक असतात आणि ते जर सिंगल इलेक्ट्रॉनमध्ये दाखवले असेल तर ते पॅरामॅग्नेटिक असतात. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या काय होऊन राहिलं आहे. आणखीन याच्यामधला एक पॉईंट सुटलेला आहे, तो मी तुम्हाला देतो करून. आता या ठिकाणी कवर होऊन जाईल आपला तो. काय होणार, या ठिकाणी लो स्पिन, जर या ठिकाणी लो स्पिन आपल्याला दाखवावं लागेल आणि या ठिकाणी आपण दाखवतो आहे हाय स्पिन. आता लो स्पिन आणि हाय स्पिन तुम्हाला CETमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जर या ठिकाणी एखादा, हेच एक्झाम्पल आहे आपल्याकडे किंवा याच्यापेक्षा आणखीन कोणतं तरी दुसरं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे, तो कशावरून फाइंड आउट करायचा, तो JEEमध्ये किंवा CETमध्ये तुम्हाला क्वेश्चन वेगवेगळ्या शिपमध्ये विचारला जाऊ शकतो. मग हेही आपण या ठिकाणाहून काय करतो आहे, फाइंड आउट करतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. मी थोडा वेळानंतर हात बाजूनी करतो आणि तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. बघा लक्षात घ्या, यानंतर या ठिकाणी काय, स्ट्रॉंग लिगेंड. लक्षात घ्या, स्ट्रॉंग लिगेंड आणि या ठिकाणी काय आपल्याकडे वीक लिगेंड. आता स्ट्रॉंग लिगेंड कोणकोणचे आहे, स्ट्रॉंग लिगेंड आहे कोबाल्ट, सायनाइड आणि NH3. ठीक. या ठिकाणी वीक लिगेंड कोण आहे, वीक लिगेंड आपल्याकडे आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, H2O वॉटर अँड NH3. लक्षात घ्या मित्रांनो. मग सर याही ठिकाणी NH3 केलं, याही ठिकाणी NH3 केलं, पण कधी, जेव्हा NH3 लिगेंड असेल आणि त्याचा सेंट्रल मेटल ॲटमचं ऑक्सिडेशन स्टेट हे +2 असेल, त्यावेळेस तो काय होणार, वीक लिगेंड होणार. हा पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जेव्हा, पुन्हा लक्षात घ्या, मी पुन्हा बोलतो आहे, याही ठिकाणी अमोनिया घेतला आहे, याही ठिकाणी अमोनिया घेतला आहे, पण या ठिकाणी हा वीक लिगेंड कधी राहणार, हा तर स्ट्रॉंग लिगेंड आहेच, अमोनिया स्ट्रॉंग लिगेंड आहेच, पण हा वीक लिगेंड का आहे, जेव्हा त्याचा सेंट्रल मेटल ॲटमचं मेटल M2+ आयन दिला आहे, म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटमचं ऑक्सिडेशन स्टेट 2+ राहणार, त्यावेळेस तो वीक लिगेंड राहणार. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या, पुन्हा एक पॉईंट तुम्हाला टाकून देतो, ज्यावेळेस लो स्पिन राहणार तर ऑपोजिटमध्ये काय राहणार, स्ट्रॉंग लिगेंड राहणार. हे 100% बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा स्ट्रॉंग लिगेंड राहणार त्यावेळेस काय होणार, इलेक्ट्रॉन्स बाउन्स होणार किंवा त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन स्पिन होणार, किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो, आपण इलेक्ट्रॉन बाउन्स होणार म्हणजे शिफ्ट होणार दुसऱ्या ठिकाणी. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन डू नॉट स्पिन किंवा आपण त्याला बाउन्स असं म्हणू. म्हणजे या ठिकाणी जर वीक लिगेंड असला तर तो इलेक्ट्रॉन कुठल्याच प्रकारचा बाउन्स करणार नाही. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एवढं कळलं, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एक मिनटं बघा, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला पुढे चालू. आता आपल्याला हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्याला बघा लक्षात घ्या. तुम्हाला जर काही गोष्टी कळल्या नसेल तर तुम्ही व्हिडिओला रिवाईज करा, पुन्हा बघा. तुमच्या याच्यामध्ये क्वालिटी, माझ्या याच्यामध्ये क्वालिटी दिसत नसेल व्यवस्थित, तुम्ही क्वालिटी वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. ॲक्च्युली माझ्या या ठिकाणी क्वालिटी व्यवस्थित आहे, तर तुम्ही त्याची स्ट्रेंथ वाढवून घ्याल. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय घेतो आहे, CO कोबाल्ट NH3/6 आणि कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे +3. आता आवश्यक नाही मित्रांनो, या ठिकाणी +3 चार्ज असला म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा +3 राहणार. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मी या ठिकाणी 2 भाग करून घेतो याचे.
म्हणजे या साईडनी आणि या साईडनी मी एकच कॉम्प्लेक्स पूर्ण करतो. बघा या ठिकाणी काय करतो, याचं ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे मला पहिल्यांदा. म्हणून कोणाची, सेंट्रल मेटल ॲटमची. मी याला एक्स कन्सिडर करतो. प्लस किती नंबर ऑफ लिगेंट आहे माझ्याकडे, 6 नंबर ऑफ लिगेंट आहे. मग आता या ठिकाणी माझ्याकडे काय आहे, या ठिकाणी हा लिगेंट जो आहे हा कोणचा लिगेंट आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग लिगेंट आहे इथपर्यंतही बरोबर आहे. पण तो न्यूट्रल आहे, ॲनायनिक आहे, कॅटायनिक आहे की आणखीन काय आहे. लक्षात आलं का तुमच्या. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जो कोणचा माझा लिगेंट आहे, हा लिगेंट कोणचा आहे, हा माझा न्यूट्रल लिगेंट आहे. मग आता ज्यावेळेस माझ्याकडे न्यूट्रल लिगेंट राहणार, तर मग आता या ठिकाणी याच्यावर चार्ज कुठल्याच प्रकारचा राहणार नाही. मी तरी पण या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल लिगेंट लिहून देतो आहे. NH3 CO H2O आणि EN इथिलीन डायमाइन हे आपले जे आहे न्यूट्रल लिगेंट आहे. म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही. म्हणजे या ठिकाणी काय येणार, शून्य येणार. इज इक्वल टू द या ठिकाणी काय होणार, अल्जेब्रिक सम ऑफ दी स्क्वेअर ब्रॅकेट पॉवर ऑफ दी स्क्वेअर ब्रॅकेट. या ठिकाणी 3+ लिहितो कारण की ब्रॅकेटवर काय 3+ आहे, 3+ लिहिला. x + 0 इज इक्वल टू +3 आणि x इज इक्वल टू +3. बघा मित्रांनो या ठिकाणी काय झालं आहे, या ठिकाणी 3+ चार्ज आलेला आहे. म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट हे 3+ आलेली आहे. आता आपला सेकंड पॉईंट होता, हा पहिला झाला मित्रांनो ऑक्सिडेशन स्टेट. आज सेकंड पॉईंट होता आपला. या ठिकाणी काय होता तर कोऑर्डिनेशन नंबर. तुम्हाला माहीत आहे जेवढे नंबर ऑफ लिगेंट असणार तो काय राहणार, कोऑर्डिनेशन नंबर आपल्याकडे काय राहणार, 6 राहणार. दुसराही आपला झाला. पहा एवढं सोपं आहे, तुम्हाला काहीच करायचं गरज नाही. एवढं जर तुमचं झालं, हे तुमचे 10 पॉईंट जर तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला सरळ 3 मार्क्स मिळतात बोर्ड एक्झाममध्ये. थर्ड नंबरचा पॉईंट लिहितो मित्रांनो. काय दिलं आहे तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर झाला व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ दी सेंट्रल मेटल ॲटम. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक सेल, आता मला लक्षात घ्या, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे, लक्षात घ्या. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 27. आय थिंक 27च आहे, बरोबर आहे. 27 ॲटॉमिक नंबर आहे. तर या ठिकाणी मी याचं व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. फोर्थ पॉईंटवर लक्षात द्याल तुम्ही. बघा माझं बोट आहे इथे. ठीक, तर या ठिकाणी घेतो आहे ॲर्गॉन 18 3D 4S 4P 4D. लक्षात घ्या मित्रांनो, मी हे अगाऊचं लिहिलेलं आहे. माझ्याकडे एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नाही आहे, पण तरी पण मी माझ्या माहितीसाठी गरज नसतानासुद्धा लिहिलेलं आहे. कारण की हे आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो आहे. आता या ठिकाणी 18 झालेले आहे, आपल्याकडे 27 आहे. तर लक्षात घ्या, पहिले काय करायचं, हे 2 जे आहे आपण हे काय कशामध्ये एसमध्ये भरायचे आणि उरलेले 7 जे आहे हे डी सबसेलमध्ये भरायचे. म्हणजे काय झालं लक्षात घ्या, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27 झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 4Pमध्ये काहीच नाही तर 0 टाकायचा, 4Dमध्ये काही नाही 0 टाकायचा. याची गरज आहे म्हणून आपण याला यूज करतो आहे, लक्षात घ्या. ठीक, हे झालं आपलं इलेक्ट्रॉनचं. आता मला काय पाहिजे आहे मित्रांनो, व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयन. आय फॉर आयन. या ठिकाणी काय होतं, ॲटम होतं, तर ॲटमचं केलं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी मी काय करतो आहे, 4th नंबर देतो आहे. या ठिकाणी 27 कोबाल्ट 3+ चार्ज. लक्षात घ्या 3+ चार्ज. आता आयनचं घ्यायचं आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येईल, सर कोबाल्ट 2+ आयन, कोबाल्ट 3+ आयन, कोबाल्ट 4+ आयन. मग सर तुम्ही हे 3 का लिहिले, 4 का नाही लिहिले, 2 का नाही लिहिले. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जेवढी आपली ऑक्सिडेशन स्टेट येणार तेवढाच त्याच्यावर आपण काय करणार, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करणार. म्हणजे तेवढी त्याच्यावर आयन चढवणार. मग लक्षात घ्या, या ठिकाणी काय होणार, ॲर्गॉन 18 समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाईज करून घ्याल, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला कॉमेंट्स कराल की सर थोडासा हा पॉईंट आमचा पुन्हा कवर करून द्या, मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी 3D लिहितो आहे, 4S लिहितो आहे, 4P लिहितो आहे, 4D लिहितो आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी याच्यावर 3+ चार्ज आहे. म्हणजे याचा अर्थ कोबाल्टवर 3+ चार्ज आहे. याचा अर्थ असा आहे की त्याने 3 इलेक्ट्रॉन लॉस केले आहे. मग आता आउटर मोस्ट ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन लॉस होणार, म्हणजे या ठिकाणून 2 जाणार, तर या ठिकाणी 0 आला आणि या ठिकाणी 2 गेले आणि पुन्हा मला 1 लॉस करायचं, म्हणजे या ठिकाणी काय येणार 6 येणार. म्हणजे आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ दी
आयन सेंट्रल मेटल ॲटम आयनचं या ठिकाणी काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं आणि या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0. आता बघा मित्रांनो, मला काय करायचं आहे, याचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. तर आधी मी डीचं करतो आहे, लक्षात घ्या, डीचं करतो आहे. 1 2 3 4 म्हणजे का डीमध्ये 5 सबशेल्स असतात. यसचं झालं 1 2 3 हे पीचं झालं आणि या ठिकाणी डीची मला गरज नाही सध्याच्या कंडिशनमध्ये, पण काही याच्यामध्ये मला गरज येणार म्हणून मी तुम्हाला आधीच लिहून दिलेलं आहे. आता 6 इलेक्ट्रॉन आहे, हे या ठिकाणचं, हे या ठिकाणचं 6 इलेक्ट्रॉन आहे. तर मी काय करणार, एक हन्स रूलच्या नुसार आपण फिलअप करणार 1 2 3 4 5 आणि उरलेला एक 6. पुन्हा या ठिकाणी काय 0 इलेक्ट्रॉन, तर या ठिकाणी येणार नाही, याही ठिकाणी येणार नाही. आता बघा मित्रांनो, आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, काय होणार या ठिकाणी थोडं लक्ष द्या. बघा, जर लिगेंड स्ट्रॉंग असेल तर इलेक्ट्रॉन काय होतात, बाउन्स होतात, म्हणजे काय होतात, शिफ्ट होतात किंवा ते स्पिन होतात. मग या ठिकाणी काय होणार, लक्षात घ्या, या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी बाउन्स होणार, हा या ठिकाणी बाउन्स होणार. मग आता काय होऊन राहिलं, मला पुन्हा लिहावं लागेल, म्हणजे काय, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्राउंड स्टेटचं झालं. पुन्हा या ठिकाणी 1 बाय 1 जे आहे आपला एक्सायटेड स्टेट आणि ग्राउंड स्टेट, हे एक्सायटेड स्टेट झालं, हे ग्राउंड स्टेट झालं, हे झालं एक्सायटेड स्टेट आणि हे जे आहे आपलं पुन्हा लिहिणार आपण हे ग्राउंड स्टेट. बघा लक्षात घ्या मित्रांनो, 1 2 3 4 या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणी 1 2. लक्षात घ्या, आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले आहे. 1 2 या ठिकाणी ऑलरेडी एक होता, या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला, तर या ठिकाणी दाखवला. या ठिकाणी ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन होता, पुन्हा हा या ठिकाणचा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट झाला. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी हायब्रिडायझेशन जे आहे हे काय होतं आपलं, की हे डी सबशेल होता, म्हणजे काय 3D होता, हा काय होता 4S होता, हा काय होता 4P होता, बरोबर. आता मला काय करायचं आहे, या ठिकाणी कॉर्डिनेशन नंबर माझा 6 आलेला होता, तर मी काय करतो आहे, 6 घरं पुढं चालतो, 1 2 3 4 5 6. बघा लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मी अशा पद्धतीनं करत आहे. म्हणजे काय झालं, माझ्याकडे डीचे 2 मिळाले मला, एसचा 1 मिळाला मला आणि पीचे मला 3 मिळाले आहे मित्रांनो. मग या ठिकाणी हायब्रिडायझेशन कोणतं झालं, D2sp3 हायब्रिडायझेशन, D2sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर लक्ष दिलं तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम, त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन. तर या ठिकाणी माझा 5वा पॉईंट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हायब्रिडायझेशन मला मिळालं आहे D2sp3 हायब्रिडायझेशन. क्लिअर झालं. जॉमेट्री मित्रांनो लक्षात घ्या, जॉमेट्री काय येणार, या ठिकाणी जॉमेट्री जे आहे हे काय होणार, हे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री होणार. आता लक्षात घ्या, आपलं केमिस्ट्री हे जे आहे एक एक्सेप्शन आहे आणि या एक्सेप्शनमध्ये काय आहे, जर आपल्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहे, लिगेंट आहे 4 आहे, तर आता या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन आहे, लक्षात घ्या, 6 आपल्याकडे काय आहे, 6 लिगेंट आहे, तर या ठिकाणी हेक्झा न होता या ठिकाणी जॉमेट्री काय होणार, ऑक्टाहायड्रल जॉमेट्री. आपण याला हेक्झा नाही म्हणणार, याला आपण ऑक्टा म्हणणार. हे आपलं एक्सेप्शन आहे केमिस्ट्रीमधलं, त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. पुन्हा काय आहे, या ठिकाणी मॅग्नेटिक बिहेवियर काय मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही काय होऊन राहिला आहे, तुम्ही जर याही ठिकाणी सिक्वेन्सनी गेले तर तुमच्या लक्षात येऊन जाते की या ठिकाणी बिहेवियर काय दिलेलं आहे, लक्षात आलं का. मग तुम्हाला लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, लो स्पिन आहे, पाहिलं असेल तुम्ही तर डायामॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, कारण की या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी इलेक्ट्रॉन पेअरमध्ये आहे, तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता डायामॅग्नेटिक, शो दी डायामॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा बिहेवियर. ठीक आहे. नंतरचा 8 नंबरचा पॉईंट येतो मित्रांनो, या ठिकाणी स्पिन कोणचा आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या लो स्पिन आहे. काय आहे, लो स्पिन आहे मित्रांनो. या ठिकाणी ही माझी ट्रिक आहे, लक्षात घ्या, ह्या दोन्ही गोष्टी माझ्या ट्रिक आहे. तुम्ही जर याच्यावर जर अभ्यास केला तर हे तुम्हाला आपोआप सर्व येते. ठीक. आता लक्षात घ्या 9th नंबरचा पॉईंट आहे, म्हणजे झालेला आहे आपला 9th नंबरचा सुद्धा झालेला आहे. आता 10th नंबरचा आहे, जॉमेट्री आपल्याला काढायची. या ठिकाणी जॉमेट्री म्हणजे काय, या ठिकाणी मी हा एक्झाम्पल घेतलेलं होतं, हे एक्झाम्पल म्हणजे आपला एक पॉईंट कमी होतो आहे.
आता आपल्याला या ठिकाणी जॉमेट्री काढायची आहे, म्हणजे स्ट्रक्चर काढायचं आहे. शो दी जॉमेट्री ऑफ दिस जॉमेट्री स्ट्रक्चर कोबाल्ट 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे काय या ठिकाणी आहे NH3, याही ठिकाणी NH3, याही ठिकाणी NH3. बघा लक्षात घ्या, स्किप करू नका. बघा मित्रांनो, आणि याला कॉम्प्लेक्स करतो आहे आणि याच्या कॉम्प्लेक्सवर 3+ चार्ज येतो आहे. आता अशा पद्धतीने तुम्हाला जॉमेट्री, आणि ही जॉमेट्री कोणची आहे आपली, तर ही ऑक्टाहायड्रल जॉमेट्री आपल्याला फाइंड आउट करून मिळते. असे बरेचसे एक्झाम्पल आहे मित्रांनो, की तुम्हाला हे एक्झाम्पल या फॉर्म्युल्यानुसार, हे दोन ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला सांगितलं आहे याच्यानुसार तुम्ही जर फाइंड आउट केलं तर ती तुम्हाला मिळते. मग हा एवढा मोठा क्वेश्चन जो आहे मित्रांनो, हा एवढा मोठा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये किती मार्क्सला मिळतात? 3 मार्क्सला येतो. म्हणजे येतोच. कशामध्ये येतो? सेक्शन सीमध्ये येतो, लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी तुम्ही याला स्किप करू नका. असे बरेचसे एक्झाम्पल आहे की तुम्ही ते इझिली करू शकता. आता बघा, मी तुम्हाला एक दुसरा एक्झाम्पल देतो मित्रांनो करून. बघा आता या ठिकाणी काय करतो आहे, एक एक्झाम्पल घेतो आहे. कोणचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे, एक मिनटं. बघा आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. सगळे तुमच्या टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल आहे मित्रांनो, कुठं तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. आता बघा मी पुन्हा एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल काय आहे आपलं, कोबाल्ट F6 आणि याच्या पॉवरला म्हणजे काय, याचा चार्ज जो आहे निगेटिव्ह आहे, 3 निगेटिव्ह. आता तुम्ही एक विचार करा, आवश्यक नाही आहे की जेवढा त्याच्यावर चार्ज आहे तेवढंच त्याची ऑक्सिडेशन स्टेट राहणार. हा कन्सेप्ट चुकीचा आहे. बरेचसे लोक सांगतात की जेवढा कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. हे 100% चुकीचं आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 निगेटिव्ह चार्ज आहे, तर याचा कॉम्प्लेक्स जो आहे म्हणजे याचा ऑक्सिडेशन स्टेट जे आहे हे वेगळी येणार आहे. चला स्टार्ट करूया. आता बघा, मला सेंट्रल मेटल ॲटम याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मी X कन्सिडर करतो, प्लस किती नंबर ऑफ लिगेंट आहे, 6 नंबर ऑफ लिगेंट आहे. आता माझ्याकडे हा माझा लिगेंट हा जो आहे हा स्ट्रॉंग लिगेंट आहे, वीक लिगेंट आहे. पण हा जो आहे हा न्यूट्रल नाही आहे. याच्यावर चार्ज काय असतो, याच्यावर चार्ज असतो मित्रांनो F. जेवढे काही दिले आहे याच्यावर 1 निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे काय, याच्यावर इंटू -1 इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द स्क्वेअर ब्रॅकेट, या ठिकाणी -3 x -6 इज इक्वल टू -3 x इज इक्वल टू +6 -3 x इज इक्वल टू +3. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्सवर चार्ज काय, -3, ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +3. म्हणजे आवश्यक नाही आहे की जो कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट येणार. हा कन्सेप्ट जो आहे हा चुकीचा आहे, किंवा तुमचा समज जो आहे हा चुकीचा आहे. म्हणजे यासाठी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे. जर तुम्हाला कॅटायनिक आणि आयनायनिक, आता बरं लक्षात घ्या, काहीच असे कन्सेप्ट आहे, म्हणजे काही असे आहे की त्याच्यावरच तुम्हाला, आता आपण ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही जर पाहिली तर तुमच्या लक्षात येऊन जाते की आपण ज्यावेळेस घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं की C2CO3 2 निगेटिव्ह चार्ज, त्याच्यानंतर आपल्याला 3 लोक आहे SO4 2 निगेटिव्ह चार्ज, आय थिंक आणखीन हां बरोबर आहे, C2O4 2 निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या मित्रांनो, बघा हे 3 लोक जे आहे याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे, आणि उरलेले जे सगळे जे आहे त्याच्यावर 1 निगेटिव्ह चार्ज आहे, उरलेले सर्व. आणि बाकीची मी तुम्हाला हे न्यूट्रल दिलेले आहे, हे सर्व न्यूट्रल आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला काय काय लक्षात ठेवणे आहे. न्यूट्रल लिगेंड कोणचे आहे, हे CH3 CO H2O EN हे न्यूट्रल आहे. मग आता या ठिकाणी कोणावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे, CO3 2 निगेटिव्ह चार्ज, SO4 2 निगेटिव्ह चार्ज, C2O4 2 निगेटिव्ह चार्ज आहे, तिघांवर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. आणि उरलेले सर्व म्हणजे Fe असो की आणखीन कोणचा असो त्याच्यावर 1 निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून मी या ठिकाणी काय घेतलं, बऱ्याचशा लोकांना आलं असेल की या ठिकाणी -1च का घेतला. या ठिकाणी मोनोडेंटेड, बायडेंटेड, ट्रायडेंटेडचं काही लेणं देणं नाही आहे. ठीक आहे. ॲनायनिक, कॅटायनिक जे आपले लिगेंट आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणजे काय, तुम्ही जर IPSC नेम जर पाहिलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी क्लिअर होते. आता आपण ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल त्यांनी हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. चला
आता या ठिकाणी मी घेतो आहे ऑक्सिडेशन स्टेट झाली आपली. आता कॉर्डिनेशन नंबर मित्रांनो, कॉर्डिनेशन नंबर तुम्हाला माहीत आहे काय आहे? कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? 6 आहे, कारण की 6 नंबर ऑफ लिगेंड आपल्याकडे प्रेझेंट आहे. सोबतच तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तिसरा पॉईंट आहे. आता बरेचसे लोक म्हणाल का सर तुमच्याकडे कागद कमी आहे का? म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्हाला काय शिकायचं याच्यावर लक्ष द्या. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घ्या मित्रांनो. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घ्या. या ठिकाणी व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दी सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम काय आहे? कोबाल्टच आहे. याचा ॲटॉमिक नंबर 27 आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲर्गॉन 18 येणार, त्या ठिकाणी 3D येणार, 4S येणार, 4P येणार, 4D येणार. लक्षात घ्या. आता सर याची गरज तर नाही आहे मित्रांनो गरज, म्हणून मुद्दामून लिहितो आहे. या ठिकाणी काय आहे? 2 आपल्या S ऑर्बिटलमध्ये टाका, 7 आपल्या D ऑर्बिटलमध्ये टाका. या ठिकाणी 0, याही ठिकाणी 0. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय होतं आहे? एक हे झालं. आता मला काय करायचं आहे? कॅटायनिक चौथ्या पॉईंटमध्ये मी काय करतो आहे? व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतो आहे मित्रांनो मी. आयनचं हे झालं, ॲटमचं. आयनचं घ्यायचं आहे तो कोबाल्ट. मग सर तुम्ही इथंच का नाही घेत? नाही, चुकू शकते, 100% चुकू शकते. 27 या ठिकाणी ॲर्गॉन 18 बघा, लक्ष द्या, 3D, 4S, 4P, 4D. या ठिकाणी मजा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे? आयनचं घ्यायचं आहे. तर ऑक्सिडेशन स्टेट किती आली? 3 आली, म्हणून याच्यावर मी 3 चार्ज देतो आणि त्याच्यामध्ये 3च इलेक्ट्रॉन लॉस करतो. मग सर्वात सुरुवातीला मी काय करतो? 4S मधला इलेक्ट्रॉन लॉस करतो. या ठिकाणी 0 इलेक्ट्रॉन, याच्यामधले 6. मग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी 0, याही ठिकाणी 0. आता आलं कसं? हे लक्षात घ्या. आलं कसं? तर मगाशी आपण हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं होतं आयनचं, हे असं आणि हेही असंच आहे. मग इथे बरेचसे लोक कन्फ्यूज होतात. आता कसं करायचं? त्यासाठी म्हणतो मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा सर्वांचा फायदा होईल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होणार. आता या ठिकाणी मी काय करतो आहे? मी रिप्रेझेंटेशन करतो आहे. डीचं आधी रिप्रेझेंटेशन करतो आहे. 1, 2, 3, हा 4, हा 5, हा S ऑर्बिटल, हा P ऑर्बिटल, हा D ऑर्बिटल. 1, 2, 3, 4. आता मला इलेक्ट्रॉन फिल करायचे आहे. हा याच्यामधला, हा याच्यामधला, हा याच्यामधला. बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हंस रूलमधला. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे? जर लिगेंड, मी तुम्हाला मगाशी या पॉईंटवर सांगितलं, लक्षात घ्या, हा पॉईंट, म्हणून तुम्हाला म्हटलं की याचा स्क्रीनशॉट काढा. पुन्हा तुमच्याकडे नोटबुक असेल, तुम्ही याला लिहू शकता. शांततेत व्हिडिओला पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. आता लक्षात घ्या, मी काय म्हटलं तुम्हाला, लो स्पिन असेल तर स्ट्रॉंग लिगेंड राहणार. आपल्याकडे स्ट्रॉंग लिगेंड आहे का? नाही, आपल्याकडे वीक लिगेंड आहे मित्रांनो, वीक लिगेंड. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं लिगेंड कोणकोणचे, स्ट्रॉंग लिगेंड कोणचे आहे? तर या ठिकाणी जर या ठिकाणी स्ट्रॉंग लिगेंड असेल तर हा स्पिन होतो. पण या ठिकाणी वीक लिगेंड आहेत, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, वॉटर आणि अमोनिया. अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटल ॲटमची 2 जर असेल तर हा वीक लिगेंड होतो. मग इलेक्ट्रॉन डू नॉट स्पिन किंवा बाउन्स म्हणजे काय होऊन राहिलं मित्रांनो? या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन, जसं मी मगाशी या ठिकाणी तुम्हाला बाउन्स करून दाखवलेला होता, तसा या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन बाउन्स होणार नाही. मग याचं कारण काय? याचं कारण या ठिकाणी असं आहे की या ठिकाणी हा जो लिगेंट आहे, हा काय आहे? हा वीक लिगेंट आहे, हाय स्पिन आहे. त्या कारणाने हा बाउन्स होत नाही किंवा इलेक्ट्रॉन ह्या शिफ्ट होत नाही दुसऱ्या ठिकाणी. ठीक, या ठिकाणी क्लिअर झालं. आता तुम्ही याला थोडंसं हळूपणे व्हिडिओ रिवाईज करून तुम्ही शांततेत बघू शकता. आता माझ्याकडे ऑक्सिडेशन स्टेट 3 होती. आता माझ्याकडे कॉर्डिनेशन नंबर 6 आहे. तर मी काय करणार? 6 घरं पुढं चालणार. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणून म्हटलं होतं या सगळ्यांची मला गरज पडणार आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं हे आधी लिहून टाकायचं. बघा लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मी काय करतो आहे? 6 घरं पुढे चालतो.
ठीक. माझ्याकडे काय आहे, यस ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक ऑर्बिटल आहे. पीमधले माझ्याकडे P3 आहे आणि डीमधले माझ्याकडे काय आहे, डीमधले माझ्याकडे 2 आहे. मग या ठिकाणी हायब्रिडायझेशन कोणचं होते आपलं, sp3d2 हायब्रिडायझेशन होते. कळलं का. या ठिकाणी काय झालं होतं, D2sp3 होतं. या ठिकाणी काय झालं, sp3d2 हायब्रिडायझेशन. हे कोणावर डिपेंड करते, हे असं का घेतलं, तर यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून बघावा लागेल. अदामतातून बघितला तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. ठीक. तर या ठिकाणी माझ्याकडे 5वा पॉईंट आहे हायब्रिडायझेशन. तर कुठलं हायब्रिडायझेशन आहे माझ्याकडे, sp3d2 हायब्रिडायझेशन आहे. याची जॉमेट्री काय आहे, जॉमेट्री मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी जॉमेट्री काय होणार सांगा मला तुम्ही, काय होणार या ठिकाणी, जॉमेट्रीसुद्धा काय होणार, ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीच होणार. या ठिकाणी काही आगडी वेगळी जॉमेट्री होणार नाही, कारण की आपल्याकडे जर तुम्ही विचार केला याही ठिकाणी काय होणार, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. पुन्हा या ठिकाणी काय होणार लक्षात घ्या, 7 नंबरचा पॉईंट आहे मॅग्नेटिक बिहेवियर. काय आहे मॅग्नेटिक बिहेवियर, काय होणार, वीक लिगेंट असल्याकारणाने काय होणार, पॅरामॅग्नेटिक होणार. काय होणार, पॅरामॅग्नेटिक होणार. कारण की या ठिकाणी काय आहे मित्रांनो, या ठिकाणी सिंगल इलेक्ट्रॉन आहे. लक्षात घ्या, हे बघा या ठिकाणी काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे या ठिकाणी पॅरामॅग्नेटिक आहे. या ठिकाणी काय होतं, डबल इलेक्ट्रॉन होतं, म्हणजे या डायामॅग्नेटिक आपण केलेलं होतं. पुन्हा बघा लक्षात घ्या, या ठिकाणी 8 नंबरचा पॉईंट देतो आहे, काय स्पिन आहे मित्रांनो. कोणचा स्पिन राहणार याच्याकडे, याच्याकडे हाय स्पिन राहणार. तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याच पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला स्पिन दिला जात नाही, पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तो हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. मे बी तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स दिला जाईल वन शॉर्ट क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 1मध्ये सेक्शन बीमध्ये, की एखादा कॉम्प्लेक्स देऊन तुम्हाला म्हणलेला जाईल की या ठिकाणी स्पिन कोणचा आहे. तर मग तुम्ही स्पिन कशावरून फाइंड आउट करणार, लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी वीक लिगेंड आणि स्ट्रॉंग लिगेंडवरूनच तुम्ही त्याचा स्पिन जो आहे फाइंड आउट करणार. यासाठी मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे अशाच पद्धतीचा हायब्रिडायझेशनचा, जो JEEसाठी, CETसाठी, JEE मेनसाठी, ॲडव्हान्ससाठी तो खूप कामाचा आहे. 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, व्हिजिट करा. कुठे व्हिजिट कराल आधीच सांगून देतो, यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला व्हिजिट करा आणि तो तुम्ही व्हिडिओ स्वतः डाउनलोड करून घ्या, कुणा इतर मित्रांना, गरजू मित्रांना शेअर करा. आता या ठिकाणी जॉमेट्रिकल स्ट्रक्चर 9th नंबरचं जॉमेट्रिकल स्ट्रक्चर CO 1 2 3 4 5 आणि 6 काय होणार या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, फ्लोरीन F आणि या ठिकाणी आपण काय करतो आहे, हा कॉम्प्लेक्स लिहितो आहे आणि याच्यावर 3 निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे तुम्हाला दाखवणे अत्यंत गरजेचं आहे. ही झाली आपली जॉमेट्री. बघा मित्रांनो, एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला 3 मार्क मिळतात. काहीच कठीण नाही आहे. तुम्हाला स्टेप वाईज चालायचं आहे. तुमच्या सगळे प्रॉब्लेम जे आहे हे दूर होणार. तुम्ही वारंवार मी अशा गरजू लोकांसाठी महत्त्वाची व्हिडिओ बनवतो आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांना कामी पडणार अशी माझी शाश्वती आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात, समजलं का. आता बघा यामध्ये आपण काय करतो आहे, दुसरं एक एक्झाम्पल घेतो आहे. एक्झाम्पल काय आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे मी. एक्झाम्पल आहे माझ्याकडे टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल आहे, तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या पद्धतीने दिला आहे, माझी ट्रिक जर पाहिली तर माझी पूर्णता वेगळी आहे. हे नाही Cl/4 आणि कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे 2 निगेटिव्ह चार्ज. आवश्यक नाही आहे, कॉम्प्लेक्सवर 2 निगेटिव्ह चार्ज आहे तर हा एवढाच असला पाहिजे, आवश्यक नाही आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे आपल्याला, कोणाची, निकेलची. तर या ठिकाणी मी काय करतो, X याला कन्सिडर करतो +4. आता तुम्हाला माहीत झालं की या ठिकाणी मी आताच सांगितलं तुम्हाला याच्या आधी की या दोघांवर काय आहे, याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर न्यूट्रल आहे. आता उरलेले सर्व काय आहे, -1 चार्ज राहणार, -1 चार्ज राहणार. तर या ठिकाणी काय करतो आहे मित्रांनो, या ठिकाणी -1 चार्ज करतो इज इक्वल टू -2. X -4 इज इक्वल टू -2. X इज इक्वल टू +4 -2. X इज इक्वल टू +2. ऑक्सिडेशन स्टेट किती आली मित्रांनो, +2 आली. क्लिअर झालं, एक पॉईंट क्लिअर झाला. लक्षात घ्या, तुम्ही इथे लक्ष द्या, आपला एक पॉईंट क्लिअर झाला. आता दुसऱ्या पॉईंटवर आपण लक्ष देऊ मित्रांनो. काय झालं आहे आपला या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 0,4 आहे, कारण की 4च लिगेंड अटॅच आहे. चला क्लिअर झालं. तिसरा पॉईंट
व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम निकेल आहे मित्रांनो, लक्षात घ्या. निकेल Ni निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतो आहे. या चौथ्या पॉईंटवर तुम्ही लक्ष द्या. आता मला सांगा निकेलचा ॲटॉमिक नंबर किती सांगा. आता बघा मी याच्या आधी एक तुम्हाला आणखीन एक देतो. या ठिकाणी कुठे करू, बरं अशी या ठिकाणी करतो. बघा लक्षात घ्या. बघा, करण का सायन्स टीचर व्हेरी क्रेझी मॅन फे को नी कू झिंक. हे माझी ट्रिक आहे मित्रांनो. करण का हे एस ब्लॉकमध्ये गेलं आणि हे सर्व जे आहे या ठिकाणी 21 येतो आहे आणि या ठिकाणी 30 येतो आहे. लक्षात घ्या. 1 2 3 म्हणजे 21 22 23 24 25 26 27 आणि हा आपला येतो आहे 28. निकेलची गरज आहे आपल्याला. 28 ॲटॉमिक नंबर आहे. 28 29 आणि 30. आता 28 ॲटॉमिक नंबर आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या. 28 या ठिकाणी लिहितो आहे. पुन्हा या ठिकाणी ॲर्गॉन 18 या ठिकाणी लिहितो आहे 3D 4S 4P 4D. लक्षात घ्या. गरज नसताना लिहितो आहे. 2 इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये टाकले आणि 8 इलेक्ट्रॉन डीमध्ये टाकले. या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0. क्लिअर झालं. चौथं आहे. चौथं कोणचं आहे मॅडम मित्रांनो, बघा व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सेंट्रल मेटल आयनचं आहे. हे कशाचं होतं, सेंट्रल मेटल ॲटमचं होतं. आता मी काय करतो आहे, सेंट्रल मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. कशाचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता बघा 28 लिहितो आहे Ni. या ठिकाणी ॲर्गॉन 18 या ठिकाणी लिहितो आहे 4S 4P 4D. आता हे ट्रिक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे सगळी ट्रिक होती आपली. या ट्रिकवर तुम्ही थोडंसं नंतर फोकस कराल. ठीक. आता लक्षात घ्या. याच्यावर काय आहे, 2 निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. कारण की ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 2 आली होती. मग याच्यावर मी 2 पॉझिटिव्ह चार्ज देतो. या ठिकाणी याच्यामधले 2 इलेक्ट्रॉन मायनस केले. या ठिकाणी 8 राहणार. या ठिकाणी 0, याही ठिकाणी 0. आता याचं मी रिप्रेझेंटेशन करतो. लक्षात घ्या कसं होणार. 1 2 3 4 यसमध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे. यसमध्ये 1 2 3 पुन्हा डीमध्ये 1 2 3 4 आणि 1 5 1 2 3 4 5. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, 8 इलेक्ट्रॉन आहे. 8 इलेक्ट्रॉन मी कशी शिफ्ट करणार, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी लिगेंड कोणचा आहे आपल्याकडे वीक लिगेंड आहे. हा वीक लिगेंड असल्याकारणाने हा इलेक्ट्रॉन शिफ्ट करणार नाही, म्हणजे बाउन्स होणार नाही. या ठिकाणचा कुठलाच इलेक्ट्रॉन बाउन्स होणार नाही. मग माझ्याकडे कॉर्डिनेशन नंबर किती आहे मित्रांनो, माझ्याकडे कॉर्डिनेशन नंबर 4 आहे. तर मी 4 घरं पुढे जाणार. 4 घरं पुढे जाणार तर कसं होणार, 1 2 3 4. या ठिकाणी काय करतो आहे, 1 2 3 आणि 4. लक्षात आलं का तुमच्या, समजलं का. 4 घर का जातो आहे, कारण की या ठिकाणी कॉर्डिनेशन नंबर 4 असल्या कारणाने 1 2 3 आणि 4 घरं पुढे जातो. आणि या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी हायब्रिडायझेशन झालेलं आहे. मग सर हे कशाला लिहिलं, मुद्दामून लिहिलं, इन केस कधी कधी आपल्याला दुसऱ्या कॉम्प्लेक्समध्ये कामी पडू शकते, म्हणून यासाठी आपल्याला सवय पडू. लक्षात घ्या. या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी यस 1 आहे आणि या ठिकाणी पी माझ्याकडे 3 आहे. तर माझ्याकडे या ठिकाणी हायब्रिडायझेशन बनलेलं आहे, sp3 हायब्रिडायझेशन बनलेलं आहे. कुठे काही करायची गरज नाही आहे, कुठे चीट न्यायची गरज नाही आहे. आपण तसंच अभ्यास करून स्वतः आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. हायब्रिडायझेशन कोणचं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. नंबर 6 या ठिकाणी जॉमेट्री मित्रांनो, जॉमेट्री काय येणार, या ठिकाणी जॉमेट्री आपल्याकडे येणार कोणची येणार, टेट्राहेड्रल जॉमेट्री. काय येणार, टेट्राहेड्रल जॉमेट्री येणार. स्क्वेअर प्लॅनर नाही येणार, टेट्राहेड्रल जॉमेट्री येणार. लक्षात घ्या. टेट्राहेड्रल जॉमेट्री. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक बिहेवियर काय आहे. मॅग्नेटिक बिहेवियर काय आहे, कारण की वीक लिगेंड असल्या कारणाने मॅग्नेटिक बिहेवियर काय येणार, पॅरामॅग्नेटिक येणार.
पॅरामॅग्नेटिक येणार. 8 नंबरवर स्पिन आहे मित्रांनो. स्पिन कोणचा आहे तर हाय स्पिन आहे, लक्षात घ्या. हाय स्पिन तुम्ही थोडं तुमच्या थेरॉटिकल मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे तशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. मी थोडंसं आता या ठिकाणी पटापटा करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की बराचसा लांबलचक व्हिडिओ होतो आहे आणि बरेचसे लोक व्हिडिओ लंबालचक आहे त्या कारणाने बघत नाही. म्हणून तुम्ही जे गरजू लोक आहे ज्यांनी सुरुवातीपासून पाहिला त्यांना माहीत की या ठिकाणी काय मिळालेलं आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय करतो आहे, निकेल घेतो आहे आणि या ठिकाणी टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. तर टेट्राहेड्रल जॉमेट्री कशी होणार मित्रांनो, 1 2 3 आणि या ठिकाणी टेट्राहेड्रल जॉमेट्री काय आहे, Cl 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 आणि कॉम्प्लेक्सवर आहे आपल्या कॉम्प्लेक्सवर चार्ज जे एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे 2 निगेटिव्ह चार्ज. तर हाच आपल्याला 2 निगेटिव्ह चार्ज आपण लिहायचा, ऑक्सिडेशन स्टेट लिहायची नाही. मग हे झालं टेट्राहेड्रल जॉमेट्री. टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणजे काय मित्रांनो, अशा पद्धतीची जॉमेट्री. आलं का लक्षात तुमच्या संबंधित शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं असेल. म्हणजे अशा पद्धतीची टेट्राहेड्रल जॉमेट्री आपल्याला मिळते. आता आपण एक एक्झाम्पल स्क्वेअर प्लॅनरचं घेऊ. म्हणजे काय, या ठिकाणी कॉर्डिनेशन नंबर 4च आहे मित्रांनो, कॉर्डिनेशन नंबर 4च आहे. पण या ठिकाणी काय होते आहे, स्क्वेअर प्लॅनर होते, लक्षात घ्या. स्क्वेअर प्लॅनर मी आता तुम्हाला एक नवीन दुसऱ्या याच्यावर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. बघा, एक आपण नवीन एक्झाम्पल घेऊ आणि हा शेवटचं एक्झाम्पल समजा की याच्यानंतर मी व्हिडिओला जो आहे बंद करतो. ठीक, लास्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो. एक्झाम्पल आहे तुमचं NiCN/4 आणि कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे 2 निगेटिव्ह चार्ज. आधी आपल्याला काय करणे आहे, आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढणे आहे. मी या ठिकाणी X+4 सायनाईट असल्याकारणाने मित्रांनो लक्षात घ्या Cn आहे, Cn. आता मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की 2 निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे. बघा लक्षात घ्या, 2 निगेटिव्ह चार्ज कोणावर राहणार, 2 निगेटिव्ह चार्ज CO3 SO4 आणि C2O4 याच्यावर राहणार. उरलेले जे आहे याच्यावर काय राहणार, 1 चार्ज राहणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्यावर काय आहे, -1 चार्ज आहे = -2. लक्षात आलं का, लक्षात आलं का. म्हणजे काय, सायनाईटवर एकदा मी कन्फर्म करून घेतो, म्हणजे तुम्हाला चुकीचं सांगण्यात कारण नाही. ॲक्च्युली मी चुकीचं सांगत नाही, पण तरीही तुमच्या एक साठी सायनाईट CN बरोबर आहे, 1 निगेटिव्ह चार्ज करेक्ट आहे माझं. बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, थोडीशी पानं पलटवण्याची गरज आहे. पूर्णतः कोणत्या नोट्सवर डिपेंड राहू नका. आमच्या सरांची असं करू नका. टेक्स्टबुक वाचा, टेक्स्टबुकमध्ये मॅक्झिमम तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. महाराष्ट्र CET त्याच्यामधूनच येते, त्याच्यामुळे तुम्ही इकडे तिकडे भरकटू नका. X-4 = -2, X = +4 -2, X = +2. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आले मित्रांनो, +2. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर दुसरा पॉईंट आहे, म्हणजे तिसरा आहे या ठिकाणी. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, कोऑर्डिनेशन, माझे अक्षर थोडे घाण आहे, 4 बघून घ्याल, थोडंसं कन्सिडर कराल. व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ni, निकेलचा ॲटॉमिक नंबर आत्ताच आपण पाहिला 28, शॉर्ट ट्रिक दिली होती तुम्हाला. आणि या ठिकाणी ॲर्गॉन 18 3D 4S 4P 4D या ठिकाणी घेतो आहे. बघू काय कोणाची गरज पडते आपल्याला, त्या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे. आता 2 हे जे आहे नेहमी S ऑर्बिटलमध्ये टाका आणि 8 जे आहे Dमध्ये टाका आणि या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0, काही गरज नाही आहे आपल्याला याची. 4मध्ये आता आयन्स घ्यायचं आहे मला, म्हणजे काय, हे सेंट्रल मेटल ॲटम होतं. आता मी घेतो आहे सेंट्रल मेटल आयन घेतो आहे मित्रांनो. 28 ॲटॉमिक नंबर आहे. निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. का बरं केले, कारण की जेवढी ऑक्सिडेशन स्टेट तेवढा त्याच्यावर चार्ज. 18 ॲर्गॉन 18 3D 4S 4P 4D याच्यामध्ये 0 आहे, याच्यामध्ये 0 आहे. आता 2 इलेक्ट्रॉन मी S ऑर्बिटलमधले लॉस केले आणि या ठिकाणी 8 राहिला. आता मी याचं रिप्रेझेंटेशन करणार. रिप्रेझेंटेशन करत असताना तुम्ही लक्ष द्यायचं आहे, 1 2 3 4, ठीक. यसचं रिप्रेझेंटेशन करतो आहे, ठीक. आता 1 2 3 पीचं रिप्रेझेंटेशन करतो आहे,
डीचं सुद्धा आहे 1 2 3 4 डीचं सुद्धा रिप्रेझेंटेशन आहे. बघा आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 7 8. आता माझ्याकडे कॉर्डिनेशन नंबर लक्षात का मित्रांनो, आता माझ्याकडे लिगेंड हा जो आहे हा कोणचा आहे, माझ्याकडे हा स्ट्रॉंग लिगेंड आहे. स्ट्रॉंग लिगेंड असला तर हा काय करतो, इलेक्ट्रॉन शिफ्ट करतो, म्हणजे काय करतो हा बाउन्स करतो. लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन कुठे येणार, या ठिकाणी स्पिन होणार. लो स्पिन असल्याकारणाने हा इलेक्ट्रॉन काय होणार, स्पिन होणार. पुन्हा या ठिकाणी रिप्रेझेंटेशन बदलणार. लक्षात घ्या या ठिकाणी काय होणार 1 2 3. लक्षात घ्या पुन्हा या ठिकाणी चौथा 1 2 3 4 5 6. या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन होता, या ठिकाणचा बाउन्स झाला, या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन राहिला, हा ऑर्बिटल खाली राहिला, याही ठिकाणी 1 खाली आहे आणि याही ठिकाणी हे काय आहे खाली आहे 1 2. ठीक, आता हा डी लिहिला नाही मी. आता माझ्याकडे कॉर्डिनेशन नंबर किती आहे मित्रांनो, 4 आहे. तर मी 4 घरं पुढं चालणार, 1 2 3 आणि 4. 4 घरं आलो. आता 4 घरं पुढं आल्यानंतर मी याला अशा पद्धतीने करून घेतो की माझ्याकडे काय आहे 4 घरांमध्ये हायब्रिडायझेशन झालं. बरेचसे लोक याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवतात, दाखवण्याची गरज नाही आहे, तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. टेक्स्टबुकमध्ये म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. डीमध्ये 1 आहे, बरोबर आहे, डीमधला 1 आहे, यसमधला 1 आहे आणि या ठिकाणी तुमचा पीमधला 2 आहे. मग या ठिकाणी हायब्रिडायझेशन कोणतं झालं, DsP2 हायब्रिडायझेशन झालं मित्रांनो. कोणतं झालं, DsP2 हायब्रिडायझेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. मग आता या ठिकाणी आपला नेक्स्ट नंबर जो आहे काय आहे, हायब्रिडायझेशन DsP2 हायब्रिडायझेशन आपल्याला मिळाला. एवढ्या इझी पद्धतीने तुम्ही जर या ट्रिक यूज केल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळेल. आता लक्षात घ्या याच्यानंतर मॅग्नेटिक बिहेवियर आहे. इलेक्ट्रॉन स्पिन झाला म्हणजे तो डायामॅग्नेटिक आहे, बरोबर आहे. या ठिकाणी मॅग्नेटिक बिहेवियर काय आहे, डायामॅग्नेटिक बिहेवियर. त्याच्यानंतर आहे स्पिन कोणचा आहे, तर या ठिकाणी काय आहे लो स्पिन आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, लो स्पिन, स्ट्रॉंग लिगेंड, लो स्पिन, आलं का लक्षात, आणि डायामॅग्नेटिक प्रॉपर्टी. हे सगळं हा सिक्वेन्सने मी दिलेलं आहे. सेम कंडिशन या ठिकाणी आता आहे शो दी मॅग्नेटिक प्रॉपर्टी, म्हणजे काय जॉमेट्री शो करायची आहे. निकेल. आता या ठिकाणी स्क्वेअर प्लॅनर असल्याकारणाने सरळ सरळ या ठिकाणी काय करायचं, CN आणि CN हे जरा स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री आणि याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज कॉम्प्लेक्सवर. लक्षात घ्या मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं हे जे आहे हे सर्व अशा पद्धतीनं क्लिअर कट झालेलं आहे. म्हणजे काय, तुम्ही जर या ठिकाणी थोडं फोकस केलं तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होते. पण तुम्ही थोडा अभ्यास जर केला आणि तुम्ही थोडंसं रिप्रेझेंटेशन जे आहे थोडं पुस्तकातलं वाचून घ्यायचं, थोडं याचा माझा पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा, आणि तुम्हाला या ठिकाणी कुठेच जाण्याची गरज नाही. तुम्हाला 3 मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये मिळतात. मग तुम्हाला यासाठी काय करावं लागेल, यशोदीप कोचिंग क्लासेस विथ SHYAM श्याम सर, याच्यामध्ये 12th प्लेलिस्ट आहे मित्रांनो, प्लेलिस्ट. त्यामध्ये जा, तुम्हाला बरेचसे CETचे, बरेचसे JEEचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये मी सॉल्व करून दिलेले आहे. बऱ्याच गोष्टी सॉल्व करून दिल्या आहे ज्या की तुम्हाला CETमध्ये किंवा JEEमध्ये तुम्हाला येऊ शकते, महाराष्ट्र CETमध्ये येऊ शकते. या ठिकाणी आपण सॉल्व केलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही व्हिजिट करा यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर. आणि जे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, विशेषतः हे चॅनल जे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी मी चालू केलेलं होतं. म्हणजे जे विद्यार्थी आज 12वी पासआउट झालेले आहे त्यांनी मला सांगितलं होतं, ते लोक त्यावेळेस 9th स्टँडर्डमध्ये होते. 9th स्टँडर्डचे न्यूमेरिकल राहतात सायन्सचे. त्यांनी म्हटलं होतं सर आम्हाला न्यूमेरिकल समजून द्या, मला वेळ नव्हता. त्या कारणाने मी न्यूमेरिकलसाठी यशोदीप कोचिंग क्लासेस हे चालू केलं होतं. आणि त्यांनी बऱ्याचशा लोकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी त्या ठिकाणाहून अभ्यास केला न्यूमेरिकलचा. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे, 12th आहे, 11th 12th, 10thचे सुद्धा न्यूमेरिकल आहे मित्रांनो, आणि 9चे सुद्धा न्यूमेरिकल आहे. फक्त न्यूमेरिकल टाकतो आहे मी, बाकी काहीच नाही. आणि तुमचं 12वीचं जे आहे मॅक्झिमम मटेरियल टाकतो आहे. म्हणजे तुमचे बहीण भाऊ कोणी छोटे जर असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता 9th आणि 10thचे जो कोणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल मिळून जाईल. ग्रॅव्हिटेशन आहे,
इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट आहे किंवा आणखीन 9चे किंवा 10चे असेल ते सर्व त्याच्यामध्ये न्यूमेरिकल तुम्हाला मिळून जाईल. तशी तुम्ही मला रिक्वायरमेंट करा, तसा मेसेज करा, तशी कॉमेंट्स करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही व्हिजिट करा. तुमच्या रिक्वायरमेंट ज्या असेल त्या मला सांगा, मी तुम्हाला त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो माझा वेळातला वेळ काढून. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. टेक केअर. बाय.